तर सर्वप्रथम जय शिवराय, जय शंभूराजे. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आपण क्रिएटिव्ह लेवलची एक डिझाईन केलेली आहे. तुम्ही थंबनेलवरती बघितलेच असाल, एकदम कडक डिझाईन झालेली आहे. तर आज आपण ही डिझाईन एकदम बेसिक टू ॲडव्हान्स आपल्या फोटोशॉपवरती कशी बनवायची ते सांगितलेलं आहे. व्हिडिओ नक्कीच थोडा मोठा होणार आहे, पण शिकायच्या उद्देशाने केलेला आहे आपण, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही समजेल. आणि या डिझाईनचं सर्व मटेरियल आहे ना, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकलेलं आहे आणि त्या मटेरियलला एक पासवर्ड सेट केलेला आहे. तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठे पण येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही समजेल. ठीक आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, सोबतच आपल्या इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे. तर तिथे नक्की जॉईन आणि फॉलो करा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडली तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ठीक आहे. तर चला आता आपण जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा फोटोशॉप ओपन करायचे. तर अशा प्रकारची डिझाईन आपण बनवायला शिकणार आहे, प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स. त्यानंतर फाईलमध्ये जायचं, न्यूमध्ये जायचं, 4x5 500 रिझोल्युशनमध्ये उभं ओरिएंटेशनमध्ये आपल्याला क्रिएटवरती क्लिक करायचं. त्यानंतर कॅनव्हास येईल. आता आपल्याला एक एक करून सर्व भाग ॲड करायचे. तर फाईलमध्ये जायचं, प्लेस एम्बेडेड. त्यानंतर स्कायचा भाग आपण ॲड करू. हे बघा स्कायचा भाग आलेला आहे. आता वरती अशा प्रकारे घेऊन जायचं प्रॉपर. त्यानंतर आता खालचा भाग इरेज करायचा आहे आपल्याला, त्यासाठी मास्कवरती क्लिक करायचं, ग्रेडियंटवरती क्लिक करायचं, इथं यायचं. त्यानंतर इथं बेसिकवरती क्लिक करायचं आणि 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा, ओके करायचं. त्यानंतर इथं ब्लॅक सिलेक्ट करायचं. त्यानंतर वरती असं करायचं, आपल्याला ड्रॅग करायचं जरा. ठीक आहे. ते मॅच झाल्यानंतर फाईलमध्ये जायचं, प्लेस एम्बेडेड. त्यानंतर एक किल्ल्याचा भाग आपल्याला ॲड करायचा आपल्याला. हे बघा अशा प्रकारे किल्ल्याचा भाग आहे. तर असं ठेवायचं आपल्याला, थोडं छोटं मोठं करू शकता, छोटं मोठं. त्यानंतर याला पण आपल्याला सेम आपल्याला इरेज करायचं. त्यासाठी मास्कवरती क्लिक करायचं, ग्रेडियंटवरती क्लिक करायचं, ब्लॅक, आणि असं वरती मॅच करायचं. हे बघा अशा प्रकारे. ते प्रॉपर मॅच नाही झालेलं, त्यासाठी ब्रश टूल घ्यायचं, ब्रशने आपल्याला अशा प्रकारे मारायचे आणि मॅच करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे. तर आता हे मॅच दिसतंय. त्यानंतर फाईलमध्ये जायचं, पुन्हा प्लेस एम्बेडेड. त्यानंतर जो आपला रॉकचा भाग आहे तो ॲड करायचा आपल्याला. हे बघा अशा प्रकारे इथं, आणि ती लेअर आहे ना ती वरती ठेवायची आपल्याला. कंट्रोल टी दाबायचं आणि प्रॉपर इथं सेट करून द्यायचं अशा प्रकारे. त्यानंतर याची जी बॉर्डर असेल, इथं आपण किल्ल्याची बॉर्डर ॲड केलेली आहे, ती ॲड करायची आपल्याला. फाईल, प्लेस एम्बेडेड. त्यानंतर ही बघा ही लेअर आहे, छोटी करायची आपल्याला आणि इथं आपल्याला सेट करून द्यायची. आणि ही लेअर आहे ना आपल्याला रॉकच्या मागे घ्यायची. ठीक आहे. तर याची आपल्याला कॉपी मारायची, अल्ट दाबायचं आणि ओढायचं, कंट्रोल टी दाबायचं आणि इकडे घ्यायचं. त्यानंतर एरोने जरा सेट करून द्यायचं अशा प्रकारे. पुन्हा आपल्याला कॉपी मारायची, कंट्रोल टी. त्यानंतर पुन्हा इकडे आपल्याला ॲड करून टाकायचं, जरा झूम करायचं, प्रॉपर ॲड करायचं अशा प्रकारे. त्यानंतर हे तिन्ही पण आपल्याला सिलेक्ट करायचे, कंट्रोल टी दाबायचं आणि जरा मोठं करायचं, अशा प्रकारे सेट करून द्यायचं प्रॉपर. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो आपला बॅकग्राऊंड आहे त्याला आपल्याला ब्लॅक कलर करायचे जास्त. प्लसमध्ये जायचं, त्यासाठी न्यू लेअर येईल, शिफ्ट F5 दाबायचं, इथं कॉन्टेंटवरती यायचं, 50% ग्रे फिलअप, ओके करायचं. त्यानंतर इथून ब्लेंड मोड नॉर्मलवरून विविड लाईट करायचं आपल्याला. त्यानंतर इथं यायचं, आपल्याला राईट क्लिक मारायचं, बर्न टूल घ्यायचं आपल्याला आणि त्याची जी एक्सप्लोजर आहे ना ती इथं कमी करून ठेवायचं, अशा प्रकारे वाढवायची जरा, अरे असं मारून द्यायचं, ते ब्लॅक होईल. आपली ग्रीन आहे ना ही जास्त, तर ती ब्लॅक होऊन जाईल. हे बघा अशा प्रकारे, जास्त पण नाही ब्लॅक करायची आपल्याला, चुकलं तर कंट्रोल Z दाबायचं आपल्याला. ठीक आहे. आता याला आहे ना ही क्लिप करून टाकायची, राईट इथं क्लिपिंग येईल अल्ट दाबल्यावर आणि क्लिप. हे बघा क्लिप झालेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, तर टेक्स्ट टाईप करायचं इथं आपल्याला धर्मवीर. तर टी वरती क्लिक करायचं आणि इथं क्लिक करायचं.
त्यानंतर इथं आपल्याला टाईप करायचे, मराठी घ्यायचे लँग्वेज कीबोर्ड आणि धर्मवीर, हे बघा अशा प्रकारे कंट्रोल टी दाबून मोठं करून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे. आणि याचा जो ब्लेंड मोड असेल त्याला आपल्याला ओव्हरली करून टाकायचं, हे बघा अशा प्रकारे दिसून जाईल. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर आपलं मेन काम महाराजांचा पिक ऍड करायचं आहे आपल्याला. फाईल प्लेस एम्बेडेड, त्यानंतर अशा प्रकारचा आपला पिक आहे तो ऍड करायचा आपल्याला. वरती घ्यायचे, जरा मोठं करून घ्यायचं अशा प्रकारे आणि ऍड करून टाकायचं, हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे. हे ऍड केल्यानंतर आपल्याला याला कॅमेरा फिल्टर मारायचे, तर कंट्रोल शिफ्ट ए दाबायचे, त्यानंतर कॅमेरा फिल्टर ओपन होईल. लाईट वरती यायचं, एक्सप्लोजर वाढवायचंय, कॉन्ट्रास्ट थोडं वाढवायचंय, हायलाइट कमी करायचं, शॅडो वाढवायची, व्हाईट्स कमी करायचं, ब्लॅक्स वाढवायचं. त्यानंतर इफेक्ट वरती यायचं, टेक्स्चर वाढवायचंय, क्लिअरिटी वाढवायची, डिहेज वाढवायचं, नंतर डिटेल डायरेक्ट, त्यानंतर शार्पेनिंग, नॉइज रिडक्शन, कलर नॉइज रिडक्शन. ओके. इथं काही बाकी चेंजेस नाही करायचे आपल्याला. थोडक्यात हायलाइट वगैरे वाढवू शकता आणि ओके करायचं. त्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपला टेक्स्ट आलेला आहे. अशा प्रकारे आपला कॅमेरा फिल्टर आलेला आहे. आता याला आपल्याला आपल्या महाराजांच्या फोटोला मास्क लावायचं आहे. त्यानंतर इथं ग्रेडियंट वरती यायचं आणि जरा खालून आपल्याला मॅचिंग करायचं आहे, तर शिफ्ट दाबायचं ना अशा प्रकारे करून घ्यायचं. थोडक्यात करायचं, जास्त नाही, अशा प्रकारे. ठीक आहे. आता आपल्याला आपलं निम्म काम झालेलं आहे. आता मेन आपलं टेक्स्टिंगचा भाग आहे, तर टी वरती क्लिक करायचं आणि इथं साईडलाच एक क्लिक करून टाकायचं, जरा मध्ये घ्यायचं. इथं आपल्याला टाकायचं छत्रपती, छत्रपती. ठीक आहे. छत्रपती टेक्स्ट आलेला आहे. डबल क्लिक मारायचं आणि याचा कलर आहे ना जो आपला, त्याला व्हाईट करून टाकायचं, व्हाईट, आणि छोटं करून घ्यायचं. आता आपल्याला याची साईज इथून कमी करून टाकायची अशा प्रकारे आणि वरती सेट करून द्यायचं. आता याची कॉपी मारायची, कंट्रोल जे ने पण मारू शकता तुम्ही बरं का. कंट्रोल जे, कॉपी निघाली, कंट्रोल टी दाबायचं, खाली घ्यायचं, डबल क्लिक, आणि इथं आपल्याला संभाजी महाराजांचं टेक्स्ट टाईप करायचं. तर इथं इन्फिनिटीचा फॉन्ट घ्यायचा आपल्याला, इन्फिनिटी 47 अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर टायपिंग करायचं आहे. तुम्हाला टायपिंग येत असेल तर चांगलं आहे, नाहीतर इथून ग्लेप्स मधून पण तुम्ही एक एक टेक्स्ट घेऊन टायपिंग करू शकता. आता आपण डायरेक्ट टायपिंग करणार आहे, तर SA, त्यानंतर स्लॅश मारा आणि भ साठी कॅपिटल भ टाका, बी टाका, त्यानंतर डबल A आणि शिफ्ट दाबून आय टाका, त्यानंतर आलेलं आहे बघा. आता आपल्याला साईज वाढवायची, तर सिंपल आहे, कंट्रोल टी आणि अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायची. स्पेसिंग कमी करून टाकायची आपल्याला, डबल क्लिक, इथं यायचं, याची स्पेसिंग 0 करून टाकायची आपल्याला, 5 किंवा 5 ठेवू आपण, कंट्रोल टी, आणि अशा प्रकारे इथं आपल्याला प्रॉपर सेट करून द्यायचं आहे. आणि जो आपला छत्रपती टेक्स्ट आहे तो वरती घ्यायचा आपल्याला, कंट्रोल टी दाबायचं, ॲरोने वरती घ्यायचं, अशा प्रकारे छोटं करून घ्यायचं, त्याला एवढं नाही मोठं ठेवायचं आणि अशा प्रकारे ठेवायचं. ठीक आहे. आता आपल्याला महाराज टाईप करायचे, तर पुन्हा कंट्रोल जे, डबल क्लिक, खाली ओढायचं, त्यानंतर महाराजसाठी MAHARAJA महाराज. आता हा टेक्स्टचा फॉन्ट तुम्ही चेंज पण करू शकता, ठेवू पण शकता. आपण ठेवू, चांगलं दिसतंय, आणि असं ठेवून देऊ, हे बघा अशा प्रकारे सेट करून देऊ. प्रॉपर ॲरोने जरा सेटअप करू अशा प्रकारे. ठीक आहे. प्रॉपर आपण सेट करणार आहे, काळजी करू नका. तर जो आपला टेक्स्ट आहे छत्रपती, जरा वरती घेऊ, हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आता हा छत्रपती टेक्स्ट आहे ना, याची कॉपी मारायची, कंट्रोल जे, आणि वरती काढायची, डबल क्लिक,
खाली घ्यायचं आणि इथं आपल्याला टाईप करायचे यांच्या मराठी कीबोर्ड सिलेक्ट करायचे आपल्याला. यांच्या जयंती निमित्त चा मानाचा भगवा आणि मुजराचा टेक्स्ट आहे ना आपल्याला दुसरा घ्यायचा आहे. तर कंट्रोल टी आणि इथं आपल्याला सेट करून द्यायचंय, छोटं करायचं. याची जी स्पेसिंग आहे ना जी एवढ्या भागातली ती तुम्ही ॲडजस्ट करू शकता, इथून कमी करायचं आहे, असं सेट करून द्यायचं. ठीक आहे, जरा असं सेट करायचं. आता आपल्याला मुजरा टेक्स्ट घ्यायचा आहे, तर श्री संभाजी महाराज यांचा जो टेक्स्ट आहे त्याचीच कॉपी मारायची. तर कंट्रोल जे. ठीक आहे, तर कॉपी निघाली. कंट्रोल टी, खाली ओढायचं, डबल क्लिक, MAUJARA मुजरा. तर याचा फॉन्ट पण चेंज करू शकता तुम्ही, कोणता पण ठेवू शकता, इन्फिनिटीचाच आपण बघू एखादा, हा पण ठेवू शकता किंवा अजून पण आपण बघू, हा ठेवूयात. ठीक आहे, कोणता पण सूट होतो. छोटं करून घेऊ अशा प्रकारे सेट करून. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आपल्या टेक्स्टिंगची लेआउट पूर्ण टाईप झालेली आहे आपली प्रॉपर. आता आपल्याला सिम्पल आहे, फक्त कलर द्यायचे. तर आपल्याला जो महाराष्ट्र टेक्स्ट आहे त्यावरती यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जो हा किल्ला आहे ना मागे त्याचाच आपल्याला कलर घ्यायचा इथून आणि जरा अशा प्रकारे ओके करून द्यायचं. त्यानंतर बाकी जो मुजरा टेक्स्ट आहे ना त्यावरती डबल क्लिक. त्यानंतर याचा पण सेम कलर, फक्त आपल्याला जास्त लाईट ठेवायचे, हे बघा डार्क ठेवायचे, सॉरी, अशा प्रकारे ओके करायचं. ठीक आहे, त्यानंतर संभाजी महाराजांचा जो टेक्स्ट आहे ना त्यावरती यायचं आपल्याला, फाईलमध्ये जायचं, प्लेस एमडेड, त्याला आपण गोल्डन लुक देऊ एक मस्त. तर गोल्डन टेक्स्ट, त्यानंतर फक्त इथं अल्ट दाबून क्लिप करून टाका, नंतर क्लिपिंग झालेली आहे. नंतर इथं आपल्याला शिफ्ट दाबायचं आहे आणि जरा जरा स्ट्रेच करून घ्यायचं अशा प्रकारे, हे बघा. ओके, यानंतर इथं ॲडजस्टमेंटवरती यायचं, एक्सप्लोजर वाढवायचं आपल्याला, एक्सप्लोजर हाय आणि क्लिप. त्यानंतर इथं जरा गॅमा करेक्शन जरा कमी जास्त करू शकता. त्यानंतर वायब्रन्स लावायचं आहे, वायब्रन्स जरा पुढं, सॅच्युरेशन हाय. ओके, आणि याला पण क्लिप करून टाका इथून. त्यानंतर तुम्ही जर वाटलं तर इथं कलर लुकअप पण लावू शकता, कलर लुकअप आणि एज एम्बर क्लिप. हे बघा अशा प्रकारे टेक्स्ट आलेलं आहे आपलं. पण जरा हे जे लाईन जास्त येत आहे तर जरा कमीच ठेवू, कशामुळे इकडे एक्सप्लोजर गॅमा करेक्शन का जरा कमी करू अशा प्रकारे. ओके, एवढं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या सर्वांचा ग्रुप बनवून टाकायचं, एक टेक्स्टचा फक्त पहिल्यांदा. ग्रुप, ओके, ग्रुप बनवला. आता याचा पण एक ग्रुप आपल्याला कॉपी मारून ठेवायची वरती, कॉपी. ठीक आहे, यानंतर जो खालची वरचा आहे ना त्याचा डोळा ऑफ करून टाका. खालच्या लेअरवरती या, एपिक्सवरती जायचं, स्ट्रोकवरती जायचं. त्यानंतर याची स्ट्रोक आउटसाईड जरा वाढवायची, एवढी ठेवायची, आउटसाईड लावायचे बघा. ओके करायचे. आता जे इथं जिथं जिथं बाकी राहिले नाही तिथं आपल्याला पहिल्यांदा राईट क्लिक मारायचं, मर्ज ग्रुप करायचं आणि जिथं जिथं राहिलेलं आहे ना तिथं ब्रशने फिलअप करून टाकायचं. व्हाईट पण ठेवू व्हाईट कलर घ्यायचा आहे मॅचिंग, अशा प्रकारे जरा हार्डनेस वाढवून टाकायची आपल्याला, अशा प्रकारे तुम्ही अशा प्रकारे लावू शकतो इथं पण.
ठीक आहे. एवढं झाल्यानंतर हे सर्व ऑफ करून टाकायचं आपल्याला, फक्त बॅकग्राऊंड ठेवायचं. ठीक आहे, बॅकग्राऊंड राहिला. आता बॅकग्राऊंडची कॉपी मारायची आपल्याला. तर प्लसमध्ये जायचं, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबायचं, म्हणजे त्याची कॉपी निघेल. ठीक आहे. त्यानंतर हे ऑन केलं तरी चालेल, सर्व ऑन करून टाकायचं आपल्याला. ऑन झालं, हे ऑफ करून टाकायचं. त्यानंतर खालच्या लेअरवरती यायचं, ज्याचा आपण मर्ज ग्रुप केला त्याच्यावरती यायचं, ऑन करायचं आणि अल्ट दाबायचं आणि फक्त क्लिक करायचं. त्यानंतर इथं एक टेक्स्चर आलेलं आहे, बघू शकता. आणि फक्त वरचं ऑफ करून टाकायचं. हे बघा, इथं टेक्स्चर आलेलं आहे. फक्त इथं कंट्रोल टी दाबला, जर तुम्ही स्ट्रेच केला तर तो फरक जाणवेल. हे बघा, तर असंच जरा वरती ओढायचं आहे, जास्त ठेवायचं नाही. जरा चांगलंच दिसेल असंच ठेवायचं आहे. अशा प्रकारे ठेवू शकता. ठीक आहे. ते वरती स्ट्रेच केलेलं आहे आपण. ठीक आहे. आपली निम्मी डिझाईन आता बनवून तयार झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त पुन्हा एक नवीन लेअर घ्यायची, शिफ्ट F5 50% ग्रेपमध्ये ओके करायचं. नॉर्मल वरून इथं विविड लाईट. त्यानंतर इथून आपल्याला डॉज टूल बन टूल घ्यायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर जरा जिथे जिथं ब्लॅक आहे तिथे तिथं ब्लॅक मारायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे जरा इथं जरा असं जिथे जिथं ब्लॅक दिसतंय ना तिथे तिथे तुम्ही मारू शकता. इथं पण अजून मारलं तरी चालेल. ठीक आहे. एवढं झाल्यानंतर इथं पुन्हा राईट क्लिक मारायचं, डॉज टूल मारायचं आपल्याला. तर अशा प्रकारे मारून द्यायचे. डॉज टूलने ना चमकत असं जास्त एक्सप्लोजर येते. हे बघा, तर मारून द्यायचं. आणि यानेच तुम्ही सनलाईट वगैरे लाईट ऍडजस्ट करू शकता. डॉज टूल, बन टूल. ठीक आहे. तर आपली डिझाईन इथं निम्मी तयार झालेली आहे. आता फक्त शेवटचं काम राहिलं. आता तुम्ही जर लोगो तुमचा लावायचा असेल इथं लावू शकता. लोगो इथं मी 3 लोगो लावलेला आहे. एक इथं नंबर आहे आणि इथे एक लोगो लावलेला आहे. ठीक आहे. आता प्लस वरती जायचं, कंट्रोल शिफ्ट अल्ट ई दाबायचं, याची कॉपी येईल. तर राईट क्लिक, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर कंट्रोल शिफ्ट ए आणि कॅमेरा ओपन होईल. ब्राउज प्रोफाईल, आर्टिस्टिक, आणि इथून तुम्ही फिल्टर लावायचे, ज्याने एकदम नेक्स्ट लेवल दिसते आपली डिझाईन. ठीक आहे. कोणता पण लावू शकता. हा पण चांगला आहे, हा पण, सगळे चांगले आहेत. यामध्ये बघायचं एखादा, हा लावा. पण अमाऊंट 0 करायची, थोडं थोडं वाढवत घ्यायचं, बघायचं. हे बघा, अशा प्रकारे ओके करायचं. ठीक आहे. तर त्यामुळे असं लुक आलेलं आहे आपल्या डिझाईनला. हे बघा, आधी असं होतं, आता असं आहे. तुम्ही प्रत्येक म्हणजे इथून चेंज करू शकता, तसं काय नाही. हाच ठेवलं तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. तर आपली डिझाईन इथं बनवून तयार झालेली आहे. डिझाईन कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि सर्वांनी जय शिवराय जय शंभूराजे या 2 कमेंट नक्की करा. ठीक आहे. तर अशाच प्रकारच्या फुल बेसिक ट्युटोरियलसाठी आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.